नमस्कार दादा, काय नाव तुमचं? माझं नाव रुपेश पांडुरंग तांबडे. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झाली आहे. तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? माझी पसंती धनुष्यबाण मनोहर भाऊ इंदुरे यांना राहील व प्रशांत भाऊ अभंग तुतारी यांना राहील. का बरं या उमेदवारांना तुमची पसंती का राहील? कारण आमचे सर्वसामान्य गरजा ते पूर्ण करायचं असं आश्वासन दिले आहे. आमच्या तलावात इकडं पाणी नसतंय, उन्हाळ्यात आम्हाला पाण्याचा प्रश्न भेडसावतो. तसेच रस्ते मंदिरे वगैरे यांची कामं त्यांनी आश्वासनं दिलेली आहे, म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभा आहोत. प्रामुख्याने तुम्हाला तुमच्या गावात काय काय अडचणी अनुभवतात? प्रामुख्याने आम्हाला फक्त पिण्याचे पाणी 6 महिने पावसाचा पिण्याचे पाणी असते. 6 महिने आम्हाला उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नसते. त्याचा बराच मोठा प्रश्न उपस्थित आहे. शैक्षणिक दृष्टीनुसार अजून काय बदल झाला पाहिजे विकासाबाबत? शैक्षणिक दृष्ट्या तसं बघितलं गेलं तर बऱ्यापैकी शैक्षणिक हे आहे, पण तरी पण मुलांना शाळा लांब आहेत. प्राथमिक शाळा असल्यामुळे प्राथमिक शाळेवर 4थी पर्यंत आमच्याकडे शिक्षण असल्यामुळे आम्हाला 10वी पर्यंत मुलांना शिक्षण दिलं तर इथे प्रगतीला त्या मुलांबरोबर पालकांची सुद्धा प्रगती होईल. दुसरी गोष्ट आमच्या जवळ धरण आहे, पण धरण आम्ही आमच्या खाली अवसरेपर्यंत आमच्या धरणातलं पाणी जातं, पण आम्हाला ते पाणी प्यायला मिळत नाही. तिसरी गोष्ट आमचे रस्ते आहेत, पण रस्ते खड्डे किती आहेत आणि रस्ता किती हे समजत नाही. चौथी गोष्ट म्हणजे आज तांबडेमधल्या गावांनी बरीचशी जमीन हॉस्पिटलला दिलेली आहे, बरीचशी जमीन डेपोला दिलेली आहे, पण त्यातून एकही आमच्या तांबडेमधल्या एकही मुलांना त्यांनी कुठे नोकरीची आश्वासनं दिलेली नाही, काही नाही. आणि पूर्ण जमीन त्यांनी भूसत्ता करून त्यातला आम्हाला महसूल सुद्धा मिळत नाही. याप्रमाणे आम्हाला केली खरेदी विक्री संघासाठी त्यांनी जागा दिली आणि खरेदी विक्री न करता ते लोकांसाठी त्यांनी त्याचा उपयोग चालू झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज शिक्षणासाठी आज आम्हाला जो प्रॉब्लेम होतोय, तो प्रॉब्लेम एवढा कठीण आहे की इथली लोक समजा रस्त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं तरी लोकांना भीती वाटते. रस्ता ओलांडण्यासाठी सुद्धा रस्त्याला आम्हाला रस्ता नाहीये. चौथी गोष्ट म्हणजे आम्ही प्रशांत अभंग आणि दादू इंद्रेकरांना आम्ही प्राधान्य का देतो, कारण हे नवीन उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडे धमक आहे की आज ते कोणतेही कार्य दिले 10 कार्यामधून 9 कार्य करण्याची त्यांची क्षमता आहे आणि 10 कार्य ते करण्याचे प्रयत्न करू शकतात, तेवढी त्यांच्यामध्ये खात्री दिसते आम्हाला. म्हणून आम्ही नवीन उमेदवारांना संधी देणार आहे. पुढील 5 वर्षासाठी तुमच्या काय अपेक्षा असतील या नवीन उमेदवारांकडून जर ते निवडून आले तर? निवडून आले तर आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आमची 4थी पर्यंत शाळा आहे ती आम्हाला 10वी पर्यंत करण्याचा त्यांच्याकडून आम्हाला प्रयत्न असेल. धरणाचं पाणी आमचं अडवून आमच्या प्रत्येक घरामध्ये 24 तास पाण्याची सोय करून दिली पाहिजे. ही सगळ्यात प्रामुख्याने ती महत्वाची गोष्ट आहे. प्रशांत भाऊ अभंग आणि मनोहर भाऊ यांना तुमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार का शेवटपर्यंत? पण 100% 101% आमचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण गावाचा आमचा पाठिंबा आहे. त्यामध्ये जरी दुसऱ्या पक्षातले असतील ते सुद्धा आम्हाला प्रशांत अभंग आणि इंदुरे साहेबांना पाठिंबा देणं त्यांनी स्वतः समोरून कबूल केलेली आहे. धन्यवाद.